मित्रांनो फायनली 3 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। बऱ्याच कमेंट होते की बाबा आमच्या जिल्ह्याविषयी माहिती द्या, आमच्या जिल्ह्याला पीक विमा आहे की नाही, आहे तर कधीपासून वितरित होणार आहे। तर अशी बऱ्याच कमेंट होत्या आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या देखील खात्यावर या रक्कमा वितरित झाल्या असतील, कोणताही जिल्हा असो तुमच्या खात्यावर रक्कमा वितरित झाल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। त्यानंतर मित्रांनो ते 3 जिल्हे कोणते आहेत लागली 2 मिनिटात आपण याविषयी माहिती घेणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या 3 जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती रुपये रक्कमा ह्या वितरित होत आहेत त्याविषयीची सुद्धा माहिती घेणार आहोत। तर तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाचा 2022-23चा पीक विमा वाटपाला सुरुवात झाली होती बऱ्याच दिवसापासून, परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की बाबा 2024चा खरीप हंगामाचा पीक विमा आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपासून वितरित होणार आहे। तर फायनली मित्रांनो रात्रीपासून पीक विम्याच्या रक्कमा ह्या बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामातील शेतकऱ्यांना वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या देखील खात्यावर रक्कमा वितरित झाल्या असतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो आजपासून म्हणजे रात्रीपासून सुरुवात झालेली आहे, आजपासून चांगल्या म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झाल्याचे मेसेज देखील जाणार आहेत। त्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा आणि तिसरा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, तर या 2 जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट येत होते की बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कधी वाटप होणार आहे। तर या जिल्ह्यात सुद्धा आज इव्हनिंग पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। आणि मित्रांनो त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून काही कमेंट होत्या की बाबा नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पात्र शेतकरी संख्या सांगा, तर नाशिक जिल्ह्याविषयी सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपण बनवूया। आणि त्यानंतर इतर छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट येत आहे। नांदेड जिल्ह्यातून तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झालेल्या आहेत आणि अद्यापही बरेच शेतकरी अद्यापही या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत। मग शेतकऱ्यांना वाटत आहे की बाबा पीक विमा वाटप व्हायलाय की नाही, म्हणजे असे प्रश्न पडाले शेतकऱ्यांना, कारण त्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झाल्या नाही। कुणालाही वाटते आमच्या खात्यावर जोपर्यंत पीक विमा पडणार नाही तोपर्यंत आम्हाला विश्वास येणार नाही, असंच प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं असतं। तर मित्रांनो बरोबर आहे, छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये ऑलरेडी सुरुवात झालेली आहे, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित झाल्या होत्या। त्यानंतर 2 दिवसाच्या सुट्ट्या आल्या, आजपासून परत एकदा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या रक्कमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। ही होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।